सीमा, खरं तर शिवसेना भवन हे अनेक गोष्टींसाठी मुख्य ठरलेलं आहे. राजकारण हे जे आहे ठाकरे बंधूंचं किंवा शिवसेनेचं हे तिथूनच सुरू झालेलं आहे आणि तिथेच ते चाललेलं आहे, तिथेच ते बहरलेलं सुद्धा आहे. आणि आज आता 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याला या सेना भवनामध्ये दिसणार आहेत. 20 वर्षांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच या सेना भवनामध्ये जात आहेत. काय सध्या तिकडचा माहोल पाहायला मिळतोय, काय भावना आहेत? नक्कीच 20 वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेसाठी सगळ्यांचं लक्ष सेना भवनाकडे लागलेलं आहे. मागील 2 दिवसांपासून या ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला एकत्रच या ठिकाणी पाहायला मिळत होते. अमित ठाकरे हे पहिल्यांदा अनेक वर्षानंतर भवनामध्ये आले होते आणि त्यांनी उमेदवारांना संबोधित केलं होतं. आज वचननामा जाहीर होणार आहे आणि हा वचननामा जाहीर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वी सेना भवनामध्ये दाखल झाले. अर्थात कार्यकर्त्यांसाठी आणि मुंबईतल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी घडामोडी रेडी आहे. पुढील काही मिनिटांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्याच्यातील आमच्याकडे महत्वाचे पदाधिकारी, महत्वाचे नेते हे सेना भवनावर दाखल झाले. संदीप देशपांडे असतील, सेना भवनामध्ये दाखल झाले संदीप देशपांडे असतील किंवा मग जे मनसेचे इतर नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मागील काही मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. वचननामा जाहीर करण्याआधी हे दोन्ही नेते जे आहेत ते चर्चा करतात आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत आणि त्यानंतर हे आपल्याला संयुक्त पत्रकार परिषदेला ते संबोधित करतील. 2 दिवसांपूर्वी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे हे उमेदवारांसमोर मांडले होते, जे मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत आहे. जे मुद्दे खरं तर या निवडणुकीमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. मग आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, मराठी माणसांचा विषय असेल, अनेक मुद्द्यांना हात घातलेलं होतं. आधी जेव्हा मुंबईमध्ये त्यांची सत्ता होती, महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये होती, तेव्हा मुंबईमध्ये जे विकास कामं करण्यात आलेली होती, जे प्रोजेक्ट राबवण्यात आलेले होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्या सगळ्या प्रोजेक्टचा पाढा जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी वाचलेला होता. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला वचननाम्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. सोबतच काल महायुतीची सभा पार पडली. त्या सभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती टीका केलेली होती. सध्या श्रेयवाद सुरू आहे. श्रेयवाद घेणारी टोळी जी आहे ती ॲक्टिव्ह झाल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि असं सांगत आदित्य ठाकरे असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न जो आहे अगदी त्या टीकेला सुद्धा आज उत्तर दिलं जाऊ शकतं. आपण कृष्णा ते पाटील यांच्याकडे जाणार आहोत. कृष्णात, काय सध्या तिथलं चित्र आहे, काय पाहायला मिळते? थोड्याच वेळात या वचननामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात सुरुवात होणार आहे. परंतु सध्या अनेक नेते प्रामुख्याने येत आहेतच, परंतु सर्व हॉल जो भरलेला आहे तो पत्रकारांनी भरलेला आहे. आपण दाखवू शकतो की संपूर्ण सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधी या वचननामा प्रसिद्धीसाठी आलेले आहेत आणि प्रामुख्यानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांगितलं गेलं होतं की काही ठराविकच नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. कुठल्याही परिस्थितीत गर्दी जी करू नये अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये किंवा या शिवसेना बनावमध्ये कार्यकर्ते कमी आहेत आणि याच दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आलेले दिसत नाही आहेत आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर अनेक नेते या संपूर्ण परिसरामध्ये दिसत नाही असलं तरी सर्व माध्यम प्रतिनिधी मात्र असलेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत संदीप देशपांडे देखील आहेत. संदीप देशपांडे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. अनेक वर्षानंतर शिवसेना भवनात प्रवेश राज ठाकरे यांचा, काय भावना असतील आणि तुमच्या देखील काय भावना आहेत? तर मी तर परवाच येऊन गेलो, त्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांच्या काय भावना आहेत ते जास्ती चांगल्यारीत्या सांगू शकतील. त्यांच्या भावना मी कशा सांगणार? त्याचबरोबर शिवसेना भवनात आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं एक शक्तिस्थान राहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे असताना राज ठाकरे जेव्हा यायचे, अनेक बैठका त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. नक्कीच एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळते. नाही, मला असं वाटतं की कसं आहे की आज जो वचननामा आपला जाहीर होणार आहे निश्चितपणे मुंबईसाठी फार महत्त्वाचा आहे वचननामा आणि या वचननाम्यामध्ये नेमकं मुंबईकरांसाठी काय पुढचं विजन असणार आहे मला असं वाटतं हे या इथे ठिकाणी स्पष्ट होईल. ओके, आतापर्यंत या वचननामा असू दे, तुम्ही दोन्ही मनसेचा एक वेगळा जाहीरनामा असायचा, तुमचं इकडे एक वचननामा असायचा, एकत्रितरित्या दोन्ही ठाकरे बंधू वचननामा सादर करत आहेत. मुंबईकरांसाठी
ज्या गोष्टी हव्या आहेत, व्हिजन हवं आहे, ते व्हिजन या वचननाम्यातून नक्की दिसेल असं वाटतं. निश्चितपणे आपल्याला माहिती आहे सन्माननीय राजसाहेबांनी नेहमीच महाराष्ट्राचं विजन तयार केलेलं आहे. ब्लूप्रिंट एक तयार करणारा पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होता. त्यामुळे निश्चितपणे त्या गोष्टींची झलक या वचननाम्यामध्ये तुम्हाला दिसेल. खास करून ठाकरे बंधूंची छाप यावर पाहायला मिळेल. मला असं वाटतं मराठी माणसाची छाप पाहायला मिळेल. नक्की. तर ठाकरे बंधूंपेक्षा मराठी माणसाची छाप या वचननाम्यावर पाहायला मिळेल. नक्कीच एक वेगळी उत्सुकता या निमित्तानं पाहायला मिळते, कारण दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत आहेत, शिवसेना भवनात येत आहेत, वचननामा निश्चित करण्यासाठी येत आहेत. मुंबई महापालिकेचा एक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. निवडणुकीचं एक वातावरण तापवण्याचं काम हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभांच्या माध्यमातून करतीलच, परंतु वचननामा घेऊन एक व्हिजन घेऊन मुंबईकरांसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू थोड्याच वेळात शिवसेना भवनात येत आलेले पाहायला मिळतील. तर आपण पाहिलेलं आहे आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सेना भवनातली पाहत आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद घेतील. वचननामा पहिले ते प्रसिद्ध करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते काय संबोधित करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. 20 वर्षांनंतर सेना भवनामध्ये राज ठाकरे आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा इथे आलेले आहेत. मनसेचे संदीप देशपांडे इथे आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई आलेले आहेत. अरविंद सावंत पोहोचलेले आहेत. बाळा नांदगावकर सुद्धा इथे आलेले आहेत. त्यामुळे एकूणच सर्व नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय, कारण आज ठाकरे बंधूंचा मुंबईसाठीचा वचननामा येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युतीमध्ये आहे. एकत्रितपणे ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. भावनिकदृष्ट्या आजचा दिवस कसा आहे? खरं तर ते दोघं बंधू बोलते. अत्यंत आनंददायक दिवस आहे. आज शिवसेना भवनमध्ये 20 वर्षानंतर सन्माननीय राजसाहेब आलेत. जुन्या आठवणी आता बोलता बोलता बऱ्याच निघाल्या. मी आता तिसऱ्यांदा आलोय, पण मी एकदा मागच्या प्रेसला आलेलो, मध्ये एकदा आलो. मी जवळ 12 वर्षांनी आलो. खाली मी ज्या दिवशी पहिल्यांदा आलो त्यावेळेला मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय होतं, अख्खा पहिल्या मजल्यावर. आणि ते मला शिवसेना भवन मधल्या जुन्या सहकाऱ्यांनी खास मला पहिल्या मजल्यावर नेलं. माझी केबिन मध्ये मी गेलो. आठवणी काय बदलले असं वाटते सेना भवनात? अमित ठाकरेंना अबोध बालक असं संबोधलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांनी. कसं बघता पुढची पिढी आहे ठाकरेंची सध्या राजकारणात? मला असं वाटतं की आता हे दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यामुळे वाटेल ते बोलून काहीतरी लक्ष वेधून संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात दोन भाऊ एकत्र येण्याची जे वाट बघत होते ते सत्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलेलं आहे. ते काय बोलतात आणि मुख्यमंत्र्यांविषयी मी काय बोलणार. तर आपण पाहतोय आता टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. मात्र आता थोड्याच वेळात वचननामा ठाकरे बंधूंचा येणार आहे आणि त्यामुळे सर्वच मुंबईकरांना याची प्रतीक्षा आहे. तर 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये आलेले आहेत आणि आता सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे सुद्धा या वचननाम्याच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्याचबरोबर संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा इथे पार पडणार आहे. संजय राऊत इथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर बाळा नांदगावकर आहेत, अनिल देसाई पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर अरविंद सावंत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर संदीप देशपांडे असे दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते इथे आलेले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुद्धा मुंबई अध्यक्ष सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा एकच आहे, ती म्हणजे सेना भवनातल्या वचननामा कधी प्रकाशित होतो आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची.